महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर निकाल लागून 3 दिवस झाले तरीही महाराष्ट्राला मिळालेलं नाही। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय आणि आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री झालेत। पण मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे। यावरनं वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी विधानं येत आहेत। एकीकडे शिंदे समर्थक राज्यभरामध्ये देवाला साकडं घालतायत, तर दुसरीकडे फडणवीस समर्थकांनी देखील गणपतीला साकडं घालून तेच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केलेली आहे। एकीकडे यावरून राजकारण तापलेलं असताना फडणवीस किंवा शिंदे यावर का बोलत नाहीत अशी चर्चा आहे। पण याच चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर आपलं मौन सोडलंय। मुख्यमंत्री कोण होणार चर्चा सुरू आहे, तोच प्रश्न पुन्हा एकदा। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते। आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील। त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात येतील। ईव्हीएम वरून विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्षांना। याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आहे। मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा। ते तर आम्ही मिळून ठरवतो, काही अजून वेळ शपथविधी मुख्यमंत्री कोण हे तिघं बसवून ठरवतील आणि पक्षश्रेष्ठी सांगतील तोच मुख्यमंत्री असेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अमित शहा आणि नरेंद्र मोदी घेतील हे आता स्पष्ट झालंय। आता हा निर्णय कधी होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।